आपली सवयीची कथा होती. आज रामदासला आज जंक फूड खाल्लं आणि असेच रोज रोज राहिलं. मला तर बरंच नाही वाटत. मी तर आता झोपल्या झोपल्या चिप्स खातो. आजार अचानक येत नाही, ते हळूहळू वाढतात. आपल्या चुकीच्या सवयीमुळे आरोग्य हरवलं की सगळं असलेलंही निरर्थक वाटतं. माझं तर पोट दुखत आहे. आरोग्य ही चैन नाही, ही गरज आहे, ही जबाबदारी आहे. आज थोडा वेळ स्वतःसाठी दिला तर उद्याचं आयुष्य सुरक्षित होईल. चुकीचं खाणं कमी करू, आळस दूर करू आणि आरोग्याकडे दुर्लक्ष नाही करणार. थँक्यू. तू पण नेहमी खोकलत असतो. मी काय करू, तूच सांग मला. दवाखान्यात जा, उपचार घे स्वतःवर. आज एक छोटंसं उदाहरण घेऊया. आपण सगळे लॅपटॉप वापरतो नाही का? हो. आणि लॅपटॉप स्लो झाला की आपण लगेच म्हणतो रॅम कमी आहे. रॅम कमी असले तर लॅपटॉप हँग होतो, काम नीट होत नाही आणि आपण चिडचिड करतो. मग रॅम वाढवतो, अनावश्यक फाईल्स डिलीट करतो, लॅपटॉपला थोडी विश्रांती देतो. पण कधी विचार केला आहे का, मनाची रॅम कधी भरली आहे का? ताण, थकवा, अपेक्षा, तणाव याने ते ओव्हरलोड झालेली आहे का? मग मन हँग झालं की आनंद स्लो होतो, नातेसंबंध अडखळतात आणि आयुष्याचा वेगच बदलतो. म्हणूनच मनाची रॅम साफ करायला हवी. थोडा थांबा, थोडा श्वास आणि थोडं स्वतःची काळजी. यालाच म्हणतात स्वतःसाठी वेळ, स्वतःसाठी शांतता, स्वतःला समजून घेणे. आज नृत्य आपल्याला हे सांगणार आहे, आयुष्य स्मूथ चालणार असेल तर केअरिंग वेलबिंग आवश्यक आहे. चला तर मग या सुंदर नृत्याला साजरी करण्याचे मनपूर्वक स्वागत करूया. तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा, लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजय भवन, विजय भवन,